नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण झटपट अगदी 2 ते 3 मिनिटात तयार होणारी कवठाची चटणी रेसिपी येथे पाहणार आहोत। कवठ तुम्ही नेहमी गूळ साखरेबरोबर खाल्ला असेल, पण आंबट आणि तिखट कवठाची चटणी जर कधी बनवली आणि खाल्ली तर तुम्ही पुन्हा पुन्हा नक्की खाणार। नाव घेताच तोंडाला ह्या चटणीने पाणी सुटतं, तर झटपट बनवूया। हे पहा, त्यासाठी एक छोटं कवठ येथे मी घेतला आहे, अगदी पिकलेले घेतले आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे, घरीच बनवलेली आहे, त्यामुळे तिखटाचं प्रमाण आपल्याला अचूक माहिती आहे। त्यानंतर अर्धा चमचा येथे मी मीठ काढून घेतलेला आहे, मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला। त्यानंतर 15 ते 20 लसूण पाकळ्या गावरान घेतल्या आहेत। सर्वप्रथम येथे आपल्याला कवठ फोडून घ्यायचं आहे। हे पहा, अतिशय सुंदर असं पिकलेलं कवठ आपण येथे काढून घेतलं। आता चमचा घेऊन आपल्याला याचा मगज काढून घ्यायचा आहे। मगज म्हणजे याला म्हणतात मगज, म्हणजे कवठाचा आतमधला पिकलेला भाग। हे आपल्याला चमच्याच्या सहाय्याने सर्व छान असं काढून घ्यायचं। हे पहा, अगदी झटपट चमच्याने येथे मगज आपला बाहेर निघतो। आता सर्व व्यवस्थित असा आपल्याला चमच्यानेच फोडून घ्यायचा आहे, म्हणजे मिक्सरमध्ये घातला तर झटपट असा बारीक होतो। आता जो दुसरी फोड होती त्यामधला सुद्धा मगज आपल्याला याच पद्धतीने काढून घ्यायचा। हे पहा, अगदी झटपट मोकळा होतो। आता एक छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम मगज खाली घालून घ्यायचा, म्हणजे तो छान असा बारीक होतो, कारण की त्यामध्ये कवठाच्या बिया असतात। त्यानंतर यावर आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। हे पहा, मीठ येथे थोडंसं घालून घेतलं, थोडं काढून ठेवलं, वरून घालता येतं। त्यानंतर लसूण पाकळ्या घालून घेतल्या। आता आपल्याला आपल्या आवडीनुसार किंवा तिखट कसं हवं आहे त्यानुसार मिरची घालू शकता, कारण की मिरची सुद्धा तुम्ही वरून घालू शकता, परंतु मला जास्त असं तिखट लागतं म्हणून मी सर्व घातलं। चमच्याने येथे मिक्स केलं आणि आता आपल्याला याच्या 2 फिरक्या मारून घ्यायच्या आहेत। बारीक अशी आपल्याला चटणी करून घ्यायची आहे। हे पहा, या पद्धतीने आपली कवठाची चटणी अगदी 1 मिनिटात किंवा अर्धा मिनिटात तयार झालेली आहे। हे पहा, अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि आत्ताच येथे तोंडाला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे। इतका अप्रतिम असा वास या कवठाच्या चटणीचा येतो। आता येथे आपल्याला ह्या बशीमध्ये ही चटणी काढून घ्यायची आहे। हे पहा, सर्व चटणी येथे काढून घ्यायची। त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते तेल। हे पहा, अगदी झटपट तयार होणारी ही चटणी 8 दिवस छान अशी राहते। भाजी, चपाती, वरण भात, खिचडी बरोबर तुम्ही ही तोंडी लावू शकता। अतिशय झटपट 1 ते 2 मिनिटात आणि सर्वांच्या आवडतीची। जर तुम्ही आंबट खाणारे असाल तर तुम्हाला नक्कीच आवडेल। हे पहा, आता यामध्ये तेल घालून घेतलं, छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की कवठाच्या चटणीमध्ये जितकं तेल मुरेल तितकी ती छान अशी लागते आणि तिखटहीपणा कमी होतो, मीठ छान मिसळतं। कवठाच्या चटणीची चव तर अतिशय अप्रतिम अशी येते। तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। जेव्हा बनवाल तेव्हाच त्याबरोबर लगेच चपाती खायला तयार होणार आणि मुलांना जर ही थोडी जरी चपातीला लावून दिली तरी ते त्याबरोबर 1 चपाती नक्की खाणार। हे पहा, एवढ्या प्रमाणात तुम्ही 2 चपात्या तर नक्की खाणार, तर एकदा नक्की बनवून पहा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी रहा, एकमेकाची काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा।